नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघतोय न्यूज डंका. एकाच कथानकावर भेटलेले अनेक सिनेमे तुम्हाला माहिती असतील आणि यातले अनेक सिनेमे तुमच्या पाहण्यात सुद्धा आले असतील. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये दो आखे बारा हात आला होता. त्याच्यानंतर शोले आला. त्याच्यानंतर पाच कैदी. काही वर्षापूर्वी याच कथानकावर भेटलेला कर्मा आला. तेच कथानक परंतु सिनेमे वेगवेगळे आणि सगळे सिनेमे सुपरहिट. गेली काही दशकं जगामध्ये सुद्धा असाच एक खेळ सुरू आहे, जो खेळ अमेरिकी डीप स्टेटचा अत्यंत आवडता खेळ आहे. अत्यंत रक्तरंजित परंतु अत्यंत रंजक, पूर्ण गृहपाठ असलेला, पुढचा विचार असलेला आणि पूर्ण तयारी असलेला एका पुस्तकावर आधारित हे स्क्रिप्ट आहे आणि त्या पुस्तकाचं नाव फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रेसी. जीन शार्प या लेखकाने लिहिलेले हे पुस्तक. अलीकडे भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या मुलाखतीमध्ये या पुस्तकाचा उल्लेख आला आणि त्या प्रयोगाचा उल्लेख आला, जो सध्या भारतामध्ये सुरू आहे याच स्क्रिप्टच्या आधारावर. 1993 साली म्हणजे सुमारे 33 वर्षापूर्वी बँकॉकमध्ये एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तकाचं नाव फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रेसी. लेखकाचं नाव जीन शार्प. म्यानमारमध्ये जे लष्करी शासन आहे ते उलथवून टाकणं हा या पुस्तकाचा उद्देश होता आणि पुस्तकामागे जो अजेंडा होता तो या पुस्तकाचे लेखक जीन शार्प यांनी अजिबातच लपवलेला नव्हता. हळूहळू या पुस्तकाचा प्रभाव वाढत गेला किंवा प्रभाव वाढवण्यात आला अमेरिकी डीप स्टेटकडून. जगातल्या जवळजवळ 40 भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला. जगभरामध्ये जिथे जिथे जन आंदोलन होते किंवा सत्ता पालट होत आहे अशा अनेक आंदोलनांमध्ये या पुस्तकाची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. या पुस्तकामध्ये सत्ता पालटाचे 198 फॉर्म्युले देण्यात आलेले आहेत, सूत्र देण्यात आलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये गांधीवाद, अहिंसावाद अशा प्रकारची भाषा वापरण्यात आलेली आहे. परंतु प्रत्यक्षात या पुस्तकाचा जिथे जिथे वापर झाला, जिथे जिथे सत्ता पालट झाला, तिथे मात्र भयंकर रक्तपात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात झाली सर्बियापासून, त्याच्यानंतर जॉर्जिया, त्याच्यानंतर युक्रेन. 2011 साली जे अरब स्प्रिंग झालं, ज्या अरब स्प्रिंगमध्ये अनेक इस्लामी देशांमध्ये हुकुमशहांची सत्ता उलटवण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा या पुस्तकाची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. इजिप्त, सिरिया, ट्युनिशिया, लिबिया आदी देशांमध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून सत्ता पालट झाला. फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रेसी या पुस्तकामध्ये लेखक जीन शार्प वारंवार गांधीवाद, अहिंसावाद या शब्दांचा प्रयोग करतो. तो असं म्हणतो की एखाद्या देशामध्ये हुकुमशाही सरकार आहे, ते जर तुम्हाला घालवायचं असेल तर त्याच्यासाठी सशस्त्र क्रांतीचा काही उपयोग नाहीये. हे सरकार तेव्हा जाऊ शकतं जेव्हा जनता संघटित होईल, जनता अहिंसेचा वापर करेल आणि असहकाराच्या माध्यमातून हे सरकार घालवेल. तो पुढे जाऊन असं म्हणतो की एखाद्या देशामध्ये हुकुमशाही का टिकते, कारण त्या देशाची जी जनता आहे ती हुकुमशहाने दिलेले आदेश, त्याच्या आज्ञा पाळते. ज्या दिवशी जनता हे आदेश पाळणं बंद करेल त्या दिवशी त्या देशातील हुकुमशाही आपोआपच धराशायी होईल. एखाद्या देशामध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये हुकुमशहा चर्चेसाठी पुढे येतो, तडजोडीसाठी पुढे येतो, परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये हुकुमशहासोबत तडजोड केली नाही पाहिजे. जर अशा प्रकारची तडजोड झाली तर त्याचा वापर हुकुमशहाकडून स्वतःचं आसन किंवा स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी होऊ शकतो. अशा प्रकारचा इशारा या पुस्तकामध्ये दिलेला आहे. या पुस्तकामध्ये जी सूत्र सांगण्यात आलेली आहेत त्या सूत्रांचा वापर या देशामध्ये 2012 साली जंतर मंतरवर जे लोकपाल आंदोलन झालं आणि अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली आणि त्या आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल हा एक प्रमुख चेहरा होता. त्या आंदोलनामध्ये या पुस्तकातल्या सूत्रांचा आधी वापर करण्यात आला. अण्णांच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा 14 वर्षाने त्याच आंदोलनाची बरी वाईट प्रतिकृती आपल्याला जंतर मंतरवर पाहायला मिळाली. त्याच फॉर्म्युलांचा वापर करण्यात आला होता, जे फॉर्म्युले अण्णांच्या आंदोलनाच्या दरम्यान वापरण्यात आले होते. या आंदोलनानंतर तिथे एक स्वयंघोषित मार्गदर्शक गेले, जे प्रत्येक मोदी विरोधी आंदोलनामध्ये पोचत असतात, योगेंद्र यादव. आणि त्यांनी आंदोलकांना असा सल्ला दिला की हे आंदोलन इथपर्यंत मर्यादित राहू नये. आता या आंदोलनाचा विस्तार झाला पाहिजे देशातल्या प्रत्येक गावखेड्यापर्यंत. आता योगेंद्र यादव सुद्धा हे जे स्कूल आहे, जे जीन शार्पने सुरू केलं, त्या स्कूलचे एक विद्यार्थी आहेत. त्यांनी सुद्धा त्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे. त्याच पुस्तकाचं एक सूत्र त्यांनी या सल्ल्याच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणि आंदोलकांच्या समोर मांडलं होतं. आंदोलन उत्स्फूर्त नसावं असं या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे. आंदोलन अत्यंत नियोजनबद्ध असलं पाहिजे. हे आंदोलन टप्प्याटप्प्याने आणि क्रमाक्रमाने वाढवत नेलं पाहिजे. योगेंद्र यादव नेमकं तेच सांगत होते. 1993 साली जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा फार लोकांचं या पुस्तकाकडे लक्ष नव्हतं. परंतु या पुस्तकाचा प्रत्यक्ष वापर जेव्हा सत्ता पालटासाठी अमेरिकी डीप स्टेटकडून करण्यात येऊ लागला, त्याच्यानंतर या पुस्तकाकडे जगभराच्या नजरा वळल्या. विशेष करून ते देश जे अमेरिका विरोधी म्हणून मानले जातात, म्हणजे उत्तर कोरिया, रशिया, इराण वगैरे वगैरे. तर या देशांनी स्पष्टपणे आरोप केले की हे पुस्तक म्हणजे अमेरिकी डीप स्टेटचं एक सॉफ्ट पॉवर टूल आहे. एक रशियन विचारवंत आहेत थियरी मायसन यांनी स्पष्ट शब्दामध्ये हाच आरोप केला
परंतु डीप स्टेट अशा प्रकारचे आरोप मनावर घेत नाही आणि अशा प्रकारचे आरोप स्वीकारण्याचा तर प्रश्नच येत नाही. जीन शार्पवर CIA कनेक्शन आणि डीप स्टेट कनेक्शनचे आरोप होत राहिले आणि हे अगदीच हवेतले गोळीबार नव्हते. 1983 साली जीन शार्पने एका संस्थेची स्थापना केली, अल्बर्ट आइन्स्टाईन इन्स्टिट्यूट. म्हणजे ही मंडळी नावं पण अशी शोधतात की त्या नावांमुळे जनतेचा त्यांच्यावर 50% विश्वास बसून जातो. परंतु यानं फंडिंग कोणाचं होतं? नॅशनल एन्डॉवमेंट फॉर डेमोक्रेसी या संस्थेचं फंडिंग होतं. दुसऱ्या संस्थेचं नाव इंटरनॅशनल रिपब्लिकन इन्स्टिट्यूट. या दोन्ही संस्था जीन शार्पच्या संस्थेला पैसा पुरवत होत्या. त्यापैकी पहिली जी संस्था होती नॅशनल एन्डॉवमेंट फॉर डेमोक्रेसी, या संस्थेला तर अमेरिकी काँग्रेसकडून थेट निधी मिळत होता. त्याच्यामुळे पहिला संबंध तर एस्टॅब्लिश झाला की या संस्थेला अमेरिकेचे आशीर्वाद आहेत, अमेरिकी डीप स्टेटचे आशीर्वाद आहेत. अमेरिकी डीप स्टेटने जगभरामध्ये एक जाळं पसरून ठेवलेलं आहे. हे जाळं अत्यंत विस्तीर्ण आहे, अत्यंत मजबूत आहे. जगभरातले थिंक टँक, संस्था, NGO या जाळ्याचा एक भाग असतात. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक सेंटर फॉर इंटरनॅशनल अफेअर नावाची शाखा आहे आणि ही शाखा सुद्धा या जाळ्याची एक भाग मानली जाते. म्हणजे अशा प्रकारची चर्चा आहे, कारण या संस्थेचा जो संबंध आहे तो अमेरिकेच्या मुत्सद्द्यांशी आहे, अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांशी आहे, पेंटेगॉन आणि CIAच्या माजी अधिकाऱ्यांशी आहे. आणि जीन शार्प याच संस्थेशी 30 वर्ष संबंधित होते संशोधक म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्यावर जो ठपका ठेवण्यात येतो की ते डीप स्टेटशी संबंधित आहेत, CIAशी संबंधित आहेत, त्याची जी वेगवेगळी कारणं आहेत त्यातलं हे एक महत्वाचं कारण. जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनावर सरळ सरळ या जीन शार्पच्या पुस्तकाचा प्रभाव आहे. हे भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं आणि ते वास्तव आहे. 2012 मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं तेव्हा अशा प्रकारच्या सूत्रांचा या आंदोलनामध्ये वापर झाला. तुम्ही पाहिलं असेल या आंदोलनामध्ये जे जे लोक उतरले होते त्यांच्या डोक्यावर टोप्या असायच्या आणि त्या टोप्यांवर काय लिहिलेलं असायचं, मै हूं अण्णा. हाच पॅटर्न उचलला आम आदमी पार्टीने. आम आदमी पार्टीने जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच टोप्या त्यांच्या डोक्यावर आल्या. फक्त मै हूं अण्णा ऐवजी त्या टोप्यांवर लिहिलेलं असायचं की आम आदमी पार्टी. एका गोष्टीची मात्र खुणगाठ बांधून घ्या, जिथे जिथे ही तथाकथित क्रांती झाली, जीन शार्पच्या पुस्तकाचा प्रयोग झाला, सत्तापालट झाला, ते देश बर्बाद झाले, तिथे अराजक निर्माण झालं. कारण जीन शार्पने जे पुस्तक लिहिलंय फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रेसी, त्या पुस्तकातला एक लाडका सिद्धांत असा आहे, आंदोलकांनी त्या देशाच्या लष्कराला, नोकरशाहीला आणि अर्थव्यवस्थेला टार्गेट केलं पाहिजे. आता लष्कराला का टार्गेट करायचं हे आपण समजू शकतो. जर आंदोलक रस्त्यावर उतरले तर आधी त्यांच्या विरोधात पोलिसांचा प्रयोग होईल आणि नंतर कदाचित लष्कराचा प्रयोग होईल, जो अनेक देशांमध्ये झाला सुद्धा. परंतु अर्थव्यवस्थेला टार्गेट का करा? तर जीन शार्प त्याचं उत्तर असं देतो की एखाद्या देशामध्ये जे लष्कर असतं किंवा जी नोकरशाही असते किंवा जे पोलीस दल असतं, ते पोलीस दल पोषण्यासाठी, त्यांना पगार देण्यासाठी, त्यांना शस्त्र देण्यासाठी तुम्हाला काय लागतो? तुम्हाला पैसा लागतो. आणि हा पैसा येतो कुठून? कर व्यवस्थेतून पैसा येतो, अर्थव्यवस्थेतून पैसा येतो. जर अर्थकारण बर्बाद झालं तर पोलिसांना, लष्कराला किंवा नोकरशाहीला पगार देणं सरकारला अशक्य होईल आणि सरकार आपोआप कोसळेल. आपल्या पायाने आपल्या पायावर धोंडा कसा मारतात, आपल्या पायावर कुऱ्हाड कशी मारतात, याचं पूर्ण मार्गदर्शन जीन शार्पने त्याच्या या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्याच्या या पुस्तकामध्ये त्याने सांगितलेलं आहे की स्वकीयांच्या हातून एखादा देश कसा बर्बाद करता येऊ शकतो. त्यांनी सूत्र दिलंय की अर्थव्यवस्थेला आंदोलकांनी लक्ष केलं पाहिजे आणि ते कसं लक्ष केलं पाहिजे याचा तपशील सुद्धा त्याने दिलेला आहे. तो असं म्हणतो की सरकारी कंपन्या ज्या सेवा देतात किंवा ज्या वस्तूंची निर्मिती करतात त्या वस्तूंवर तुम्ही बहिष्कार घाला, त्या वस्तूंची खरेदी पूर्णपणे बंद करा. तुम्ही कर भरू नका, तुम्ही बँकेतल्या ठेवी पूर्णपणे काढून घ्या. कामगारांना तो सांगतो की तुम्ही संप करा, व्यापाऱ्यांना सांगतो की तुम्ही उद्योगधंदा बंद करा, अधिकाऱ्यांना सांगतो की तुम्ही तुमचे राजीनामे द्या आणि घरी बसा. सांगतो रस्ते अडवा, ठिय्या आंदोलन करा. म्हणजे एकूणच या देशामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये अराजक कसं निर्माण करायचं त्याचा वस्तुपाठ या पुस्तकामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं तर त्याने या पुस्तकातून सांगितलेलं आहे कबर कशी खणायची आणि त्या कबरीमध्ये कसं आडवं व्हायचं आणि स्वतःवर माती कशी टाकून घ्यायची. या पुस्तकामध्ये एक जे सूत्र सांगितलंय ते अत्यंत घातक आहे, एखादा देश पूर्णपणे बर्बाद करणार आहे. ते सूत्र असं आहे, हा जीन शार्प असं म्हणतो की आंदोलकांनी अखेर त्या देशाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकावा. आता दिपकेची काही विधानं मी तुम्हाला ऐकवतो. ती विधानं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दिपके आणि त्याची टोळी त्याच वाटेने वाटचाल करते. दिपके एका विधानामध्ये असं म्हणाला की या देशामध्ये जो निवडणूक आयोग आहे त्याची जबाबदेही म्हणजे उत्तरदायित्व आपल्याला निश्चित करावं लागेल. आता ज्यांनी घटना लिहिली, घटना निर्माण केली, त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे. प्रत्येक घटनात्मक संस्थेला त्याची जबाबदारी दिलेली आहे, त्याचवेळी त्यांची चौकट सुद्धा दिलेली आहे, त्यांच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्यामुळे दिपकेने हे निश्चित करण्याची काही गरज नाहीये. घटनाकारांनी हे काम याच्या आधीच करून ठेवलेलं आहे. आता दिपकेचा घटनेवर सुद्धा विश्वास नाहीये, ही गोष्ट वेगळी. दुसरी गोष्ट त्याने
अशी म्हटलेली आहे. म्हणजे दुसरं विधान त्यांनी असं केलेलं आहे, दिपके असं म्हणालेलं आहे की पूर्वी या देशामध्ये मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडतात. म्हणजे काय, पुन्हा तो ईव्हीएम कडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं पुन्हा त्याच दिशेने जाणार आहे. मी तुम्हाला या क्षणी सांगतोय. अरविंद केजरीवाल यांची एक मुलाखत अलीकडे खूप व्हायरल झाली. त्या मुलाखतीमध्ये एक विधान आहे. अरविंद केजरीवाल असं म्हणतात की हे आंदोलन धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यासाठी थोडीच झालं होतं. या आंदोलनाचा एकमेव उद्देश होता आणि तो उद्देश म्हणजे नरेंद्र मोदी यांना ठोकणे. म्हणजे ठोकणे हा माझा शब्द नाहीये, हा अरविंद केजरीवाल यांनी वापरलेला शब्द आहे. आता तुम्ही म्हणाल की जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन केलं त्याचं नेतृत्व तर अभिजित दिपके आणि त्याच्या सहकार्याने केलं. अरविंद केजरीवालांचा त्याच्याशी काय संबंध? अरविंद केजरीवाल आणि दिपके यांचा संबंध अत्यंत जुना आहे. माझ्या अनेक व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात मी बोललेलो आहे. अभिजित दिपके हा आम आदमी पार्टीचाच कार्यकर्ता होता. आम आदमी पार्टीचा सोशल मीडिया पाहत होता आणि त्यालाच भोवरा म्हणून या आंदोलनासाठी अरविंद केजरीवाल यांनी पुढे केलेलं आहे. जीन शार्प यांच्या पुस्तकामध्ये अहिंसेवर पूर्णपणे भर देण्यात आलेला आहे. गांधीवादी विचारसरणीवर भर देण्यात आलेला आहे. गांधीवादी आंदोलनांवर भर देण्यात आलेला आहे. परंतु जिथे जिथे ही आंदोलनं झाली तिथे भयंकर रक्तपात झालेला आहे, हिंसा झालेली आहे आणि सर्वसामान्य माणसाचं रक्त मोठ्या प्रमाणामध्ये सांडलेलं आहे. म्हणजे सत्तापालट झाला नाही हा वेगळा विषय, परंतु जीन शार्पला जे अपेक्षित होतं अहिंसक आंदोलन, तसं आंदोलन कुठेही झालेलं नाही जिथे सत्तापालट झालेलं आहे. आपल्या शेजारी नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जे काही झालं ते आपण पाहिलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जीन शार्पने हे पुस्तक लिहिलं हुकुमशाही देशांसाठी, परंतु त्याची अंमलबजावणी गेल्या काही वर्षामध्ये लोकशाही देशांमध्ये सुद्धा होताना दिसते. म्हणजे बांगलादेशमध्ये तर लोकशाही होती, नेपाळमध्ये लोकशाही होती. आता तिथे भ्रष्टाचार होता ही बाब खरी आहे, परंतु भ्रष्टाचार हा लोकशाही व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. कुठे कमी असते, कुठे जास्त असते. अमेरिकेमध्ये लोकशाही आहे, अमेरिकेमध्ये भ्रष्टाचार नाहीये असं अमेरिका सुद्धा म्हणू शकत नाही. हुकुमशाही व्यवस्था उलथवण्यासाठी जी सूत्र जीन शार्पने सांगितली होती त्याचा प्रयोग लोकशाही देशांमध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याला अमेरिकेचा उघड आशीर्वाद आहे. बांगलादेश नेपाळमध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिकेचा हात होता हे पुढे मागे स्पष्ट झालेलंच आहे. आपलं सुदैव त्यातल्या त्यात हे आहे की या आंदोलनाचे जे सूत्रधार 2012 साली होते किंवा आता 2026 मध्ये जे सूत्रधार आहेत अरविंद केजरीवाल, ते स्वतः इतके बरबटलेले आहेत. म्हणजे जनतेने सुरुवातीला त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना आधी दिल्लीची सत्ता दिली, त्याच्यानंतर पंजाबची सत्ता दिली. देशभरामध्ये त्यांनी जिथे जिथे निवडणुका लढवल्या तिथे तिथे त्यांना थोडंफार यश सुद्धा दिलं. परंतु 15 वर्षानंतर का होईना जनतेच्या लक्षात आलं की हा अत्यंत भ्रष्ट माणूस आहे आणि तुरुंगात जाऊन आल्यानंतर तर त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तर अभिजित दिपके ही अरविंद केजरीवाल यांची भ्रष्ट आवृत्ती आहे आणि थोडी छोटेखानी बौनी आवृत्ती ज्याला म्हणतात त्या प्रकारचं हे अभिजित दिपके प्रकरण आहे. त्याच्यामुळे अभिजित दिपके आंदोलन करणार आणि या देशामध्ये सत्तापालट होणार याची दूरपर्यंत शक्यता नाहीये, कारण जनता आता हुशार झालेली आहे. अरविंद केजरीवाल यांनी जनतेला सावध केलेलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दाखवून दिलेलं आहे की माझ्या तोंडी लोकशाहीची भाषा जरी असली तरी मी हुकुमशाह आहे. मी जरी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केलं असलं तरी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मी ठरलेलो आहे. जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता शहाणी झालेली आहे. त्यामुळे अभिजित दिपकेने जे काही केलंय त्याला जनता निश्चितपणे बळी पडणार नाहीये. जीन शार्प यांचं पुस्तक फ्रॉम डिक्टेटरशिप टू डेमोक्रेसी, त्या पुस्तकाची सूत्र, त्या पुस्तकाचे सिद्धांत आणि त्या पुस्तकाच्या सिद्धांताचा भारतामध्ये वापर करणारे मोठे आणि छोटे कलाकार यांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोललो. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार आणि धन्यवाद.